नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपवन ठाण्यात संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025, राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीचं उद्घाटन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी जागवल्या आठवणी. आणि ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ज्ञानानंद शाळेला ICSE बोर्डाची मान्यता. ठाणे शहरात उपवन परिसरात सुरू होणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025मध्ये ठाणेकरांसाठी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. या गॅलरीत प्रसिद्ध कलाकार राजा रवी वर्मा यांच्या ऐतिहासिक लिथोग्राफी पेंटिंग्ससह 1000हून अधिक कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. यात देवी देवतांचं चित्रण, महाभारत काळातील ऐतिहासिक प्रसंगाची पेंटिंग्स ठाणेकरांना पाहण्याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध पद्मविभूषण गायिका शुभा मुद्गल यांचं सादरीकरण होणार आहे. या फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होतील. मुख्यमंत्री 11 जानेवारीला या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या यौर जंगलाचा विकास करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जंगल क्षेत्रात पर्यावरणपूरक सुविधा वाढवण्यासाठी वापरण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. ठाणे पर्यटन वाढीसाठी केबल टॅक्सी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली आहे. दरम्यान संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांसाठी सांस्कृतिक आणि कलात्मक मेजवानी ठरणार असेल. महाराष्ट्रातील तमाम जनतेला तसेच ठाणेकरांना दरवर्षी कधी हा संस्कृती आर्ट फेस्टिवल येतो आणि आम्ही त्याचा आनंद घेतो असं वाटत असतं. तो आर्ट फेस्टिवल सुरुवात होत आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, ठाणे शहराचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते 5 वाजता या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे, त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि प्रामुख्यानं या फेस्टिवलमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं एक रॅली आम्ही काढतोय. त्यांनी स्वागत होईल, स्वागत यात्रा निघेल, त्यामध्ये लहान मुलं सुद्धा शाळकरी सहभागी होतील. अशा प्रकारे चांगलं उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. 6:30 वाजता शुभा मुद्गल यांचा गायनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा सन्मान सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे. लगेच 11 तारखेला अभिजित भट्टाचार्य यांचा गायनाचा मेन स्टेजवर होईल. त्याचबरोबर 12 तारखेला जो गुलाबी साडी फेम संजू राठोडे त्यांचा कार्यक्रम गायनाचा होईल आणि 13 तारखेला जे मिका सिंग आहे त्यांचा कार्यक्रम होईल. असे मोठमोठे कार्यक्रम घेत असताना पद्मश्री, पद्मविभूषण आणि मोठे मोठे कलावंत या आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करतील. प्रामुख्याने तुम्ही त्या ठिकाणी बघितलं राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंग्स आहेत. आमचे रेड्डी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे 19व्या शतकातले आणि 1894 पासूनच्या काही पेंटिंग्स या ठिकाणी उपलब्ध होतील. ठाणेकरांना ते बघायला मिळतील, ह्या फेस्टिवलला भेट देणाऱ्यांना ते बघायला मिळतील. अशा प्रकारचा भरगच्च कार्यक्रम आम्ही या ठिकाणी गेलेला आहे. 11 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री भेट द्यायला येणार आहेत, तर 12 किंवा 13 तारखेला अजितदादा पवार सुद्धा या ठिकाणी भेट देतील. त्यामुळे लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा फेस्टिवल कसा सक्सेस होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि निश्चितपणे जो आनंद दरवर्षी आमच्या सगळ्या ठाणेकर जनतेला आणि या फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या जनतेला मिळतो, त्यापेक्षा आनंद द्विगुणित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. समाजकारण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्याचा वापर न करता 15 कोटीची मालकीण असलेल्या अहिल्याबाईंनी आपला खजिना रिता केला. असा आदर्श राज्याचा वस्तुपाठ आखून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ लोकमाता होत्या. अशा आठवणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात जागवल्या. कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प त्यांनी गुंफलं, त्यावेळेला त्या बोलत होत्या. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्त्वाचं स्थान असलेली 39वी कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला 8 जानेवारी ते 14 जानेवारी रोजी नौपाड्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरू आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन बुधवारी माजी मंत्री, भाजपाचे प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. यावेळेला व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, सचिव शरद पुरोहित उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, संदीप लेले, प्रतिभा मडवी, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, प्राध्यापिका कीर्ती आगाशे, संजीव ब्रह्मे, समतोलचे विजय जाधव उपस्थित होते. अहिल्यादेवींचा जीवन इतिहास उलगडताना ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी साध्या वाड्यातून बालवयात
होळकर घराण्याची पुत्रवधू बनल्यानंतर वयाच्या 20पर्यंत विविध विद्या, ज्ञान आणि भूगोलाच्या शिक्षणासह घोडदौड आणि शस्त्रविद्येत कशा पारंगत झाल्या ते विशद केलं. त्यांनी सरकारी खजिन्याचा वापर न करता स्वमालकीच्या 15 कोटीच्या धनदौलतीतून देवळं, घाट बांधले, पुष्कळ दानधर्म, जमिनी, गावं इनाम दिली. सर्वधर्म समभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची समाजकारणाला जोड देऊन एक नवा आदर्श प्रस्थापित करत त्यांनी समर्पित लोककल्याणकारी राज्यकारभार केला. अशा शब्दात ॲडव्होकेट शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा वेध घेतला. प्रारंभी सचिव पुरोहित यांनी नियोजित वक्ते, अहिल्याबाईंचे वंशज, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे कार्यबाहुल्यामुळे अनुपस्थित राहिल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. तर कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं हे 39वं वर्ष असल्याचं प्रास्ताविकात नमूद करून केळकर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली अखंडित सुरू असलेल्या या सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेत अनेक आठवणी वृद्धिंगत केल्या. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्ता असताना या व्याख्यानमालेला श्रोता म्हणून यायचो आणि आज थेट व्यासपीठावर आलोय अशी आठवण जागून भाजपा प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांनी आमदार केळकर हे दृष्टीनेते असल्यामुळे त्यांनी मला उद्घाटक म्हणून बोलवल्याचं सांगितलं. रामभाऊ म्हाळगी हे एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. धोरण राबवण्याची क्षमता निर्माण करणारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे. 50 वर्ष आधी त्यांनी सरकारनं हे करावं ते करावं असं न म्हणता विविध उपक्रमांमध्ये सरकारनं गुंतवणूक करावी असे सुचवणारे रामभाऊ म्हाळगी होते. तेव्हा त्यांच्या नावानं सुरू असलेल्या समाजकारणाचं प्रबोधन करणाऱ्या अशा व्याख्यानमालेला युवा वर्गानं येणं गरजेचं आहे. किंबहुना येणाऱ्या काळात ही परिस्थिती बदलली पाहिजे असं स्पष्ट करत आमदार रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांकडून देखील अपेक्षा असल्याचं सांगितलं. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं हे 39वं वर्ष आणि आजपासून त्याचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प आज गुंफलं गेलं. मला आनंद वाटतो की 266 व्याख्याते विविध विषयावर शिक्षण, सांस्कृतिक, कला, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, सामाजिक विषय असे विविध विषयांवर त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन असा त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी गेली 38 वर्ष आणि आता 39व्या वर्षात पदार्पण आहे. ही ठाणेकरांनी उचलून धरलेली आहे. रसिक श्रोते हे फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. विविध विषय असतात आणि त्याच्यामुळे त्याची रंगत वाढत जाते. आज या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच वंशज रुचिका होळकर शिंदे यांनी आपलं व्याख्यान दिलं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि नेते रवींद्र चव्हाण हे अध्यक्षपदी होते. असं रोज विविध विषयांवर ही व्याख्यानमाला चालणार आहे. ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली 89 वर्ष अग्रेसर असलेली ब्राह्मण शिक्षण मंडळ ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करते. मंडळाच्या वीर सावरकर पथ येथील ज्ञानानंद स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सला ICSE बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली. 1935 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झालेल्या ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञानयज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे. ठाणे भूषण चिटणीस स्वर्गीय नंदकुमार जोशी आणि तत्कालीन विश्वस्तांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे आज संस्था प्रगतीपथावर आहे. नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून तसं शिक्षण देणं हेच ब्राह्मण शिक्षण मंडळाचं ध्येय आहे. ठाणे शहरात संस्थेच्या शाळांचा शाखा विस्तार वर्धिष्णू असाच आहे. महाराष्ट्र विद्यालय, वर्तकनगर माध्यमिक विद्यालय, कैलासवासी दल मराठी प्राथमिक विद्यालय, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालय या मराठी माध्यमांच्या शाळेत इंग्रजी भाषेचं वाढतं महत्त्व लक्षात घेता 1998 मध्ये घंटाळी येथे इंग्लिश मीडियम स्कूल आणि 2006 मध्ये ज्युनियर कॉलेज स्थापन करण्यात आलं. 2019 मध्ये ICSE बोर्डाची ज्ञानानंद स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स विद्यालयाची स्थापना वीर सावरकर पथ ठाणे इथे करण्यात आली. या शाळेला ICSE बोर्डाची मान्यता मिळाली असून ज्युनियर KG ते इयत्ता 9वी पर्यंतचे वर्ग शैक्षणिक वर्षात सुरू होत असल्याची माहिती केदार जोशी यांनी दिली. ज्ञानानंद स्कूलमध्ये संपूर्ण वर्ग हे डिजिटल वातानुकूलित आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या स्वतंत्र लॅब्स आहेत. विद्यार्थ्यांसाठी विशेष IT विभाग आहे. प्रशस्त वर्गाबरोबर मैदानी खेळाचं मोठं मैदान आहे. वाचण्यासाठी स्वतंत्र लायब्ररी आहे. अग्निसुरक्षा आणि CCTVचं जाळं इथे आहे.
लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनोरंजनाच्या दृष्टीनं आकर्षक वर्ग सजवले आहेत. संस्थेच्या अध्यक्षा नमिता सोमण, उपाध्यक्ष श्री रामदेव, खजिनदार सुभाष लिमये, विश्वस्त हेमंत दिवेकर आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे ब्राह्मण शिक्षण मंडळ शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहे. आता जवळजवळ 90 वर्ष पूर्ण होत आहेत ज्या संस्थेला. त्या संस्थेचं नवीन रूप म्हणजेच ज्ञानानंद स्कूल, ही इंग्रजी माध्यमाची सेल्फ फायनान्सची शाळा, ज्याची मान्यता आम्हाला 2019 साली मिळाली. ती आम्ही शाळा उघडली होती कारण आम्हाला ICSE बोर्डाची एक शाळा सुरुवात करायची होती. तर ते आमचं ध्येय पूर्ण झालं आहे आणि आम्हाला 2025 साली 9वीचा प्रवेश घेण्यासाठी CISCE काउन्सिल म्हणजेच ICSE बोर्डाचं ॲफिलिएशन मिळालेलं आहे. त्या संदर्भात ही PC आम्ही ऑर्गनाईज केली होती. सर, मुलांना कशा प्रकारे सुविधा उपलब्ध आहे? मुलांना सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. कंप्लीट डिजिटल एज्युकेशन आहे. एका वर्गात 40च मुलं असणार आहेत. संपूर्णपणे वातानुकूलित या वर्गखोल्या असणार आहेत. डस्ट फ्री एन्व्हायरमेंटमध्ये आपण यांना शिकवणार आहोत आणि सर्व उत्तम शिक्षक आणि ICSE बोर्डाचं जे सुंदर करिक्युलम आहे त्या करिक्युलमचं काटेकोर पालन करून आपण ह्या शाळेचं नाव वाढवणार आहोत. ठाणे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पालिका क्षेत्रातील गरीब आणि गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द करून केशरी आणि पिवळी शिधापत्रिका ग्राह्य धरावी, जेणेकरून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना घेता येईल, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे केली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणं, कोणत्याही कारणामुळे पतीचं कर्त्या पुरुषाचं निधन होऊन एकला विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत योजना राबवणं, 60 वर्षावरील विधवा, घटस्फोटिता, ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणं इत्यादी योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी संबंधितांकडून अर्ज सादर करताना उत्पन्नाचा दाखला सादर करावा अशी अट ठेवण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला या परिस्थितीमुळे ग्रासलेल्या असतात, किंबहुना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचं साधन नसल्यानं त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करणं शक्य नसतं. त्यामुळे अनेक महिला या योजनांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करावी अशी मागणी गरजू महिला आणि बहुतांश माजी नगरसेवकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे. तलावांचं शहर अशी ओळख टिकवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम राबवले जात असतानाच त्यापाठोपाठ आता शहरातील 23 तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंगता कचरा साफ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावाला प्रशासकीय सभेनं मान्यता दिली आहे. ठाणे शहराला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. एकीकडे शहरात 75हून अधिक तलाव होते, परंतु अतिक्रमणामुळे अनेक तलाव नामशेष झाले. शहरात सद्यस्थितीत 35 तलाव आहेत. या तलावांचं अस्तित्व टिकवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तलावांचा परिसर सुशोभित करण्याबरोबरच पाणी शुद्धीकरणासाठी यंत्र बसवण्यात येत आहेत. गणेश मूर्ती विसर्जनामुळे तलाव प्रदूषित होऊ नयेत यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येते. असं असतानाच त्यापाठोपाठ आता शहरातील 23 तलावावरील पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंगता कचरा साफ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. शहरातील तलावांच्या परिसरात नागरिक सकाळ संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी येतात. सणाच्या कालावधीत या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांच्या ठिकाणी नागरिक मोठी गर्दी करतात. या तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात तरंगत्या कचऱ्यात वाढ होऊन पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि जलप्रदूषण नियंत्रणाकरता तलावांच्या पृष्ठभागाची दैनंदिन साफसफाई करणं गरजेचं आहे. त्यामुळेच पालिकेनं आता शहरातील 23 तलावांची निवड करून त्या ठिकाणी साफसफाईसाठी मनुष्यबळ पुरवण्याच्या कामाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला पालिकेच्या प्रशासकीय सभेनं मान्यता दिली आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी पालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचे कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या सर्व यंत्रणेनं कृती कार्यक्रम हाती घ्यावा. त्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचं काटेकोर आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत.
आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख यांची आढावा बैठक बुधवारी माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे झाली. यावेळेला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे उपस्थित होते. उपायुक्त जी गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचं सादरीकरण केलं. या आढावा बैठकीच्या आरंभी आयुक्त राव यांनी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवेचन केलं. नागरिकांचं जीवन सुखकर करणं याला प्राधान्य आहे. आपल्या मूलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावं. प्रशासन सुसंगत पद्धतीनं काम करत असल्याचं नागरिकांना जाणवलं पाहिजे असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमात राज्य शासनानं दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनंही कार्यक्रम निश्चित केलाय. त्यात नागरी सुविधांबाबत कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात यावं. पालिकेचं संकेतस्थळ सुसज्ज करणं, माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्य उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. पालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात याचा समावेश आहे. मालमत्ता कर आणि पाणी बिलांची वसुली यांची उद्दिष्टपूर्ती करावी. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आपण आलो आहोत. मालमत्ता कर आणि पाणी बिल यातून येणारा महसूल हा पालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या दोन्हीच्या वसुलीची उद्दिष्टपूर्ती तातडीनं व्हावी असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभागातील मोठे थकबाकीदार शोधून त्यांच्याकडून चालू वर्षाची रक्कम आणि थकबाकी वसूल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करावा. आवश्यक तिथे जप्ती, पाणीपुरवठा खंडित करणं या कारवाईही करावी. तसंच प्रलंबित वसुली, त्यातून वसुलीची शक्यता, त्यासाठीचा नाविन्यपूर्ण मार्ग शोधून पुढील 2 महिन्याच्या काळात वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करावं असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उपवन ठाण्यात संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025, राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीचं उद्घाटन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी जागवल्या आठवणी. आणि ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ज्ञानानंद शाळेला ICSE बोर्डाची मान्यता. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.